तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 मेच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता काल सुशीला, सारंग या केसच्या संदर्भामध्ये ते सगळेजण भेटलेले असतात. जेव्हा सावली त्यांना बघती ना, सावलीला सुशीला आणि सारंगला सोबत बघितल्याच्या नंतर सावली खूप खचून जाते, खूप रडायला सुरुवात करते. त्यानंतर सारंग आणि सुशीला बहिणी तिथनं निघून जातात, तर सावली जिन्यावर बसून रडत असते. तर आतमध्ये मात्र ओवी क्लाससाठी आलेली असते. जेव्हा ओवी बाहेर येते तर सावली तिला रडत बसलेली दिसत असते. तर ओवी म्हणू लागते, काय हो काकू, तुम्ही तर आत्ताच ठीक होतात, मग आता तुम्हाला रडायला काय झालंय? त्यावेळी सावली सांगू लागते की काय नाही ग ओवी बाळा, माझ्या डोळ्यातनं थोडा कचरा गेला म्हणून डोळ्याला पाणी आलं. तर ओवी म्हणू लागते की नाही काकू, काहीतरी झालं आहे, डोळ्यात कचरा वगैरे काही गेला नाही. त्यावेळी मात्र आता ओवी सावलीची समजूत काढते आणि मग ओवीचं ऐकून सावली देखील थोडीशी शांत होते. पण तिच्या डोळ्यासमोरून सुशीला वहिनी आणि सारंगचा चेहरा तर काय जातच नसतो. आता तेवढ्या वेळामध्ये सावली म्हणते की बघा काकू, आता थोडीशी स्माईल आणा बरं का चेहऱ्यावर. त्यावेळी आता ओवीचं ऐकून सावली थोडीशी हसते. त्यानंतर मात्र ओवीला अमृता हात करते घरी जाण्यासाठी. त्यानंतर आता ओवी म्हणू लागते, बघ काकू, माझी ना चांगली काकू मला घ्यायला आली आहे. बघ ना ग सावली काकू, तू एकदा भेट ना माझ्या काकूशी, माझी काकू ना खूप चांगली आहे बरं का, तू एकदा तिच्याशी ओळख करून घे ना. तर सावली म्हणू लागते की ओवी बाळा, आत्ता तर काय माझी इच्छा नाही, पण मी तुझ्या काकूला ना नंतर नक्की भेटेन आणि मी तुला पक्का प्रॉमिस करते. त्यानंतर ओवी मात्र अमृता सोबत घरी निघून जात असते. त्यानंतर यांना दोघींना मात्र गुरुकुलमध्ये बाहेर येताना मात्र इकडे मोनिका बघत असते. मोनिका म्हणू लागते, अच्छा तर तू या ओवीला घेऊन इकडे येते, म्हणजे गाण्याचे क्लासेस लावलेत वाटतं. आणि मग जेव्हा मोनिका बघते तर गुरुकुलचं नाव बघितल्याच्या नंतर तर मोनिकाची खात्री पडते की नाही, हिनं तर या ओवीला ना गाण्याचे क्लास लावले आहेत आणि घरामध्ये डायरेक्ट याला साफ नकार आहे. तरीही मात्र हिनं धाडस करून कोणाला न सांगता हिनं या ओवीला गाण्याचे क्लासेस लावले. आता बघा मी कसा आता घरी जाऊन मोठा बॉम्ब फोडते आणि यांच्या सगळ्यांचे सुराचे ना बेसूर करून टाकते. त्यानंतर मोनिका घरी जाते. आता दुसरीकडे जगन्नाथ आणि अभिर मात्र एका ऑफिसमध्ये आलेले असतात. तर तेवढ्या वेळामध्ये सुशीला वहिनीचं देखील त्या ऑफिसमध्येच काम असतं, म्हणून सारंग त्यांना सोडवण्यासाठी त्या ऑफिससमोर येतो. जगन्नाथ आणि सुशीला वहिनी जेव्हा आत जातात, सारंग बाहेर थांबतो. तितक्यात अभिर देखील बाहेर येतो. तर अभिर खूप मोठ्याने ओरडून सारंगला म्हणतो, काय मग सुपर हिरो, तुम्ही इकडे कसं काय? सारंग मग कशासाठी इकडे आला आहे तो सगळं अभिरला सांगू लागतो. सारंग परत एकदा अभिरचे आभार मानू लागतो. तेवढ्या वेळामध्ये अभिर सांगू लागतो, काय मग आम्ही पण पुण्यामध्ये राहायला आलोत बरं का. आता सारंगला अभिर समोरचं काही सांगणार असतो, तेवढ्या वेळात जगन्नाथ मात्र अभिरला आवाज देतो. तर अभिरला सारंगला लगेच बाय करून आतमध्ये जावं लागतं. दुसरीकडे ओवी आणि मोनिका घरी पोहोचायच्या अगोदर मोनिका घरी जाऊन बसलेली असते. तेव्हा ओवी आणि अमृता घरी जातात. तेवढ्या वेळात मोनिकाच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि तिची ॲक्टिंग बघून थोडाफार ओवी आणि अमृताला तर डाऊट आलेलाच असतो, नक्कीच तिच्या हाती काहीतरी लागलं आहे, तेव्हाची इतकी हसत आहे. त्यानंतर आता मोनिका म्हणू लागते, काय ग ओवी आणि अमृता, तुम्ही कुठे गेला होतात? त्यावेळी आता अमृता म्हणते, तुला तर माहीतच आहे ना मोनिका, मी हिला मंदिरात घेऊन गेले होते. तर तेवढ्या वेळामध्ये मोनिका म्हणू लागते, काय ग अमृता, तुला काय वाटतं, तू सगळ्यांशी खोटं बोलते, पण मला काय माहीत होणार नाही की तुला कित्येक दिवस झाले तू ओवीला घेऊन बाहेर जाते आणि मंदिराचं निमित्त सांगते. मी कित्येक दिवसापासून नोटीस केलं आहे, पण आज माझ्या हातीनं पुरावे लागले आहेत. बघा आता कसा तुमचा ना बॉम्ब फोडून टाकते. मोनिकाचे हे बोलणं ऐकून मात्र ओवी आणि अमृता खूप घाबरून जातात. आता मोनिका म्हणू लागते, आता तू तुझ्या तोंडाने सांगणार आहे का मी काहीतरी माझ्याकडचे पुरावे दाखवू, म्हणजे तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उरणार नाही. तरीही अमृता काहीच सांगत नाही. तर मोनिका मात्र अमृताच्या हातातली बॅग हिसकावून घेते आणि त्याच्यामधून ओवीच्या बुकवर गाण्याचे सूर लिहित असते ना, ती बुक काढते. म्हणू लागते, काय ग अमृता, तुला काय वाटलं तू हे सगळं लपून छपून करते, घरामध्ये सगळ्यांच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी करते आणि मला माहीत होणार नाही? असं होणारच नाही. अमृता आणि ओवी जास्तच घाबरून जातात. त्यानंतर मोनिका खूप मोठ्याने त्रिलोत्तमाला आवाज देऊ लागते की त्रिलोत्तमा आई बाहेर या तुम्ही. त्रिलोत्तमा बाहेर येते. म्हणू लागते, काय ग मोनिका, काय झालंय? आणि अमृता आणि ओवी तर आत्ताच मंदिरातून आले, तर तू का असं करते? त्यावेळी आता लगेच मोनिका म्हणू लागते, बघा ना तुमची ही सून आणि ही नात कुठे जाते, जरा चेक तर करून बघा.
त्रिलोत्तमा त्यावेळी मोनिकाला म्हणू लागते की मोनिका हे बघ, तुला काय बोलायचं आहे, मला काय सांगायचं ना ते स्पष्टपणे सांग. तेवढ्या वेळामध्ये आता लगेच मोनिका त्रिलोत्तमाला सांगू लागते की तुम्ही या तुमच्या भोळ्या सुनावर विश्वास ठेवला ना, या सुनाने तुमचा विश्वासघात करून तुमच्या विरोधात जाऊन तुमच्या लाडक्या नातीसाठी ना म्हणजे ओवीसाठी ना म्युझिक क्लासेस लावले आहेत. आता हे ऐकून मात्र त्रिलोत्तमाला धक्का बसतो. मोनिका तर जाम खुश झालेली असते. ओवी आणि अमृता खूप घाबरून गेलेले असतात. दुसरीकडे सावली खचून त्या जिन्यावरती बसलेली असते, खूप रडत असते. तेवढ्या वेळात जगन्नाथजीचा फोन येतो. जगन्नाथजी म्हणू लागतात, काय गं सावली बाळा, तू कुठे आहेस? किती वेळ झाले तुझी वाट बघतो, आत्ता येईल नंतर येईल, तू तर काही येतच नाही आहे. त्यावेळी सावली म्हणू लागते, अहो बाबा थोडंसं काम होतं पण मी येते बरं का. आता त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतं, अरे सावली बाळा, एकदा का सह्या झाल्या ना मग पुढच्या गोष्टी करायला आपण मोकळे ना, मग पुढचे कामं पण झटपट होऊन जातील. तर सावली म्हणू लागते की बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी लगेच तिकडे येते. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागांमध्ये अमृताचं आणि ओवीचं ही त्रिलोत्तमा काय करते ते नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.